मित्रांनो, सर्वांना माहिती आहे आता महाराष्ट्र केसरीचं निमसोडचं मैदान आहे. आणि या मैदानामध्ये 1 ते 30 कोणकोण गटपास झालं आहे, कोणकोणते नंदी टॉपचे गटपास झाले ते आपण बघणार आहे. तर पहिला नंदी या मैदानाचा गटपास झालेला तो म्हणजे शेवाळे आबांचा पाकऱ्या. आणि पाकऱ्यासोबत पेडगावच्या हिंदकेसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी शिरसवडीची रायफल ही गाडी या मैदानामध्ये पळाली. आणि बऱ्याच दिवसानंतर बारीक ड्रायव्हर आपल्याला या मैदानामध्ये गाडीवरती बसलेले दिसले आणि ही गाडी सेमीसाठी पात्र गेलेली आहे. मित्रांनो, पुढचा नंदी आहे तो म्हणजे विठ्ठल नानांचा तेजा आणि त्याच्यासोबत दिवाण्या पळाला. दिवाण्या आणि तेजा ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. या गाडीवरती सुद्धा स्वतः विठ्ठल नाना बसले होते आणि विठ्ठल नानांनी अतिशय गाडीला स्पीड लावलेलं आणि गाडीनं सुट्टा निकाल घेतला आणि गाडी सेमीसाठी पात्र केली. मित्रांनो, घरचा साज पळाला तेजा विठ्ठल नानांचा आणि त्याच्यासोबत दिवाण्या. यानंतर पुढचा गट पास झालेला नंदी आहे तो म्हणजे आत्ता भरपूर चर्चेत असलेला उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन, हिंदकेसरी अर्जुन, ज्यानं आत्ता मागच्या कदमवाडीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये घरच्या गाडीने 1 नंबर केला असा हिंदकेसरी अर्जुन. आणि मागच्या मैदानामध्ये दावणीनं महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला असा अर्जुन आणि त्याच्यासोबत हिंदकेसरी लाडू ही जोडी या मैदानामध्ये पळाली. आणि अतिशय चांगल्या गाडीला स्पीड लागलेलं आणि स्वतः आप्पाड्यावर कारोंडेकर हे या गाडीवरती बसलेलं आणि त्यांनी अर्जुनची आणि लाडूची गाडी सेमीसाठी पात्र केली. यानंतरचा पुढचा नंदी आहे तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचं पब्लिकचं भिताड म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा मथुर. मथुर या मैदानामध्ये आला आहे मित्रांनो. आणि या निमसोडच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मथुरसोबत पळाला तो म्हणजे संतोष तोडकर आणि वैभव कदम गिरवी यांचा रुद्रा. रुद्रा आणि मथुरची गाडी अतिशय चांगली पळाली. गाडीनं सुट्टा निकाल घेतला आणि या गाडीवरती स्वतः आचू ड्रायव्हर रेटरे हे बसले होते. आचू ड्रायव्हर यांनी अतिशय चांगलं स्पीड लावलेलं गाडीला आणि गाडी सेमीसाठी पात्र केली. यानंतरचा नंदी आहे तो म्हणजे सर्वांचा लाडका जो आत्ता खूप चर्चेत आहे बैल. आदत वयातच त्यानं 3 हिंद केसरीचा किताब मिळवले आहेत. लागोपाठ 3 हिंद केसरी झालेला बैल आणि सध्या महाराष्ट्र केसरी झालेला कदमवाडीच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असा कंदूरचा राजा उर्मिलाताई गायकवाड यांची नवीन खरेदी आहे. आणि त्याच्यासोबत पळाला मिलिंद शेठ पाटील अंबरनाथ यांचा भुंगा. भुंगा आणि कंदूरचा राजा ही गाडी आप्पाड्यावर कारोंडे यांनी सेमीसाठी पात्र केली. मित्रांनो मित्रांनो जेव्हा जेव्हा उर्मिलाताई गायकवाड यांचा बैल मैदानात असतो तेव्हा गाडीवरती बहुतेक वेळा आप्पा ड्रायव्हरच गाडीवरती बसतात आणि आप्पा ड्रायव्हर हे कित्येक वेळा गाडी फायनलला गुलाल करून देतात आणि मॅडमचं नाव चर्चेत ठेवलेलं आहे. मित्रांनो, अतिशय चांगली गाडी पळत आहे. यानंतर पुढील गाडी पळाली ती म्हणजे मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा घरचा बैल पळाला साम्राज्य. साम्राज्य देखील गटपास झालेला आहे आणि अतिशय चांगली गाडी ही देखील पळाली. आणि त्याच्यासोबत माऊली माऊली हा बैल पळाला. माऊली आणि साम्राज्याची गाडी देखील गट पास केलेला आहे गाडीनं आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झालेली आहे. या गाडीने देखील सुट्टा निकाल घेतलेला आहे गटाला. आता बघूया सेमीला काय होतं आहे मित्रांनो. यानंतरचा पुढचा नंदी आहे तो म्हणजे बैजा. बैजा आणि लखन ही गाडी पळाली. दोन्ही हिंदकेसरी जोडी आहे. लखन तर सर्वांना माहीतच आहे संभाजीनगरचा. तो बैल ज्या वेळेला तिकडून इकडं आला आणि ज्या पेडगावच्या मैदानात 1 नंबर केला तेव्हापासून लखन चर्चेत आला. आत्तासुद्धा लखन आणि बैजाची गाडी अतिशय चांगली पळाली. गाडीनं सुट्टा निकाल घेतला आणि बैजा देखील हिंदकेसरी पेडगावच्या मैदानाचा मानकरी आहे. बैजा आणि लखन ही हिंदकेसरी जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसली. गाडीने गट पास केलेला आहे. गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपला सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील सेलिब्रिटी अक्रम हिंदकेसरी बकासूर याच्याबद्दल आपण बोलणार आहे. बरेच दिवस झालं बकासूर सलग 2 मैदानामध्ये हार झाली बकासूरची आणि सर्व बकासूरचे फॅन फॉलोअर्स नाराज होते. परंतु मित्रांनो, बकासूर नेहमी नवीन नंदीला घेऊन पळतोय. गेली 2 मैदानं झाले तेच केलेलं आहे. नवीन नंदी पळाला आणि आजच्या मैदानात देखील आपला बकासूर पळाला आणि बकासूर मित्रांनो गटपास झालेला आहे. सुट्टा निकाल घेतलेला आहे मित्रांनो बकासूरने. आणि आप्पाड्यावर कारोंडे हेच या गाडीवरती बसले होते आणि बकासूरच्या गाडीनं अतिशय चांगली गाडी पळाली. गाडीला चांगलं स्पीड लागलं आणि आजसुद्धा बकासूरसोबत एक नवीनच चेहरा होता. मित्रांनो, ही अतिशय चांगली गोष्ट आहे की बकासूर प्रत्येक मैदानामध्ये नवीन नवीन नंदीसोबत पळत आहे आणि बकासूरमुळे काही जे खाली आहेत नंदी ज्यांचं नाव नाही ते नंदी बकासूरसोबत पळून उजेडात येत आहेत. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आत्तापर्यंत बकासूर टॉपच्या पायऱ्यात पळत होता, परंतु आता मोहिल शेठ हे असं नाहीत करत. बकासूरला एका खालच्या नंदीसोबत पळवतात आणि गरिबाचा बैल उजेडात आणतात. आणि आज आपला बकासूर पळालेला आहे तो म्हणजे दुर्गा. दुर्गा नावाचा नंदी आहे.
तो बकासूरसोबत पळालेला आहे आणि बकासूरने गट पास केलेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. आजच्या होणाऱ्या या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये बकासूर आणि दुर्गा ही जोडी नक्कीच एक नंबर करेल अशी अपेक्षा आहे. आणि या मैदानाच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बकासूरचे आणि या मैदानाचे सगळे अपडेट पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येईल. आणि आज ज्यांनी बकासूरवरती टीका केली, सलग 2 मैदानामध्ये हार झाली, त्यांना नक्कीच उत्तर देईल अशी अपेक्षा आहे.